Hello friends, today we start a new chapter, gravitation. First of all, what is mean by gravitation? Gravitation means attraction. Gravitation means attraction between any two body. Attraction between any two body in the universe. Okay. Attraction between any two body is called as the gravitation. It's called as the gravitation. ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपल्याला फक्त अट्रॅक्शन आठवलं पाहिजे आणि अट्रॅक्शन म्हटलं की अट्रॅक्शन कोणत्याही दोन बॉडीमध्ये अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशन. मग अर्थ आणि मून यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशन. अर्थ अँड सन देयर इज अट्रॅक्शन, दिस अट्रॅक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशन. जगातल्या कुठल्याही या युनिव्हर्समधल्या कुठल्याही दोन बॉडी घेतल्या मग त्या लहान असो की मोठ्या असो यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे दॅट अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता आपली अर्थ आहे आणि मून आहे. अर्थ मूनला अट्रॅक्ट करत आहे, मून अर्थला अट्रॅक्ट करत आहे. ज्या फोर्सने या दोन बॉडी एकमेकाला अट्रॅक्ट करत आहे force is called as a gravitational. अर्थ आणि मूनच नाही, अर्थ अँड सन, सन अँड ज्युपिटर, सन अँड मार्स अशा कुठल्याही दोन बॉडी घ्या ज्या फोर्सने या बॉडी एकमेकाला अट्रॅक्ट करत आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अगोदरची डेफिनेशन काय होती? अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी. इथं फक्त एक फोर्स शब्द लावायचा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी. मग एनी टू बॉडी म्हटल्यानंतर अर्थ मून घेऊ शकतो, सन अर्थ घेऊ शकतो, सन मार्स घेऊ शकतो. कुठल्याही दोन बॉडी, ओके, कुठल्याही दोन बॉडी मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इन द युनिवर्स is called as the gravitational force. It's called as the gravitational force. Okay. अर्थवरच्या कोणत्याही दोन बॉडी, सपोज आपण आणि अर्थ यांच्यामध्ये सुद्धा समजा मी इथे अर्थवर उभा आहे, अर्थ आणि माझ्यामध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे प्रत्येक मी अर्थला माझ्याकडे ओढत आहो, अर्थ मला त्याच्याकडे ओढत आहे. याचा अर्थ या दोन बॉडीमध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी in the universe is called as a gravitational force. Now next concept, gravity. What is mean by gravity? आता अर्थ वर आपण नंबर ऑफ बॉडीज आहेत आणि या बॉडीला अर्थ काय करत आहे? स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. आपण आपल्या वेट इतका फोर्स कोणावर अप्लाय करतो? अर्थवर. अर्थ सुद्धा आपल्याला तेवढीच ताकद आपल्याला लावते जेवढी एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीवर ताकद लावते, जेवढी फोर्स अट्रॅक्ट करते अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड. मी माझ्या वेट इतका फोर्स कोणावर अप्लाय करत आहो? अर्थवर. अर्थ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स माझ्यावर लावत आहे. परंतु आपण लावलेला फोर्स आपण काय लावतो? आपल्या वेट इतका फोर्स. अर्थ सुद्धा प्रत्येक बॉडीवर फोर्स करत आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. इथे काय सांगता येईल आपल्याला की अर्थ कोणावर फोर्स एक्झर्ट करत आहे? बॉडीवर. द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. फोर्स कोण एक्झर्ट करत आहे? अर्थ. कोणावर एक्झर्ट करत आहे? बॉडीवर. आपण फोर्स एक्झर्ट केला तर आपल्या फोर्सला एवढे सांगायची गरज नाही, परंतु अर्थनं जर फोर्स एखाद्या बॉडीवर एक्झर्ट करत असेल तर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. ओके, द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी, द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटी ऑर वेट. आपल्याला जे वेट प्राप्त झालं, आपल्याला जे वेट मिळालं ते कोणामुळे मिळालं? त्या ग्रॅव्हिटीमुळे. अर्थनं आपल्यावर जर फोर्स एक्झर्ट केला नसता तर आपल्याला वेट प्राप्त झालं असतं का? नाही. या ठिकाणी आपल्या बॉडीला प्रत्येक बॉडीला जे वेट प्राप्त होते ते कोणामुळे प्राप्त होते? ग्रॅव्हिटी. द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी, द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटी हा वर्ड फक्त अर्थ रिलेटेड आहे. ओके, अर्थनं जर फोर्स एक्झर्ट केला तर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी. दुसऱ्या ठिकाणी जर आपण इतर ग्रहावर जर गेलो आपण मूनवर मार्सवर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी शब्द नाही वापरायचा. ओके, now what is mean by acceleration due to gravity?
एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे इथं पहा नावामध्ये काय एक्सेलरेशन कोणामुळे मिळालं ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय फोर्स कोण एक्झर्ट करताय अर्थ एक्झर्ट करताय दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटीमुळे एखाद्या बॉडीमध्ये जर एक्सेलरेशन तयार होत असेल तर दॅट एक्सेलरेशन इज कॉल्ड एज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग कोणती बॉडी तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहू आपण. फ्रीली फॉलिंग बॉडी समजा एक बॉडी आहे आणि आपण त्या बॉडीला घेऊन कुठे गेलो एका उंच बिल्डिंगवर गेलो आणि तिथूनच ती बॉडी काय केली आपली ड्रॉप केली. व्हेन बॉडी ड्रॉप फ्रॉम सर्टन हाईट देन दी बॉडी कम्स टुवर्ड्स द अर्थ आणि या बॉडीवर फक्त एकच ती बॉडी खाली काय येत आहे कशामुळे येत आहे कारण त्या बॉडीवर फक्त एकच फोर्स अप्लाय झाला कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. This body, when body drop from certain heights, only gravitational force acting on it. त्या बॉडीवर फक्त एकच फोर्स ऍक्ट होत आहे तो म्हणजे कोणता या अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स द अर्थ. नो अदर फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस बॉडी. या बॉडीवर जर कुठलेच फोर्स ऍक्ट होत नसेल तर दॅट बॉडी इज कॉल्ड एज द फ्रीली फॉलिंग. फ्रीली म्हणजे काय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स अट्रॅक्ट होत नाही. ओनली वन फोर्स ऍक्टिंग ऑन इट दॅट फोर्स इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओनली ग्रॅव्हिटीमुळे त्या बॉडीमध्ये आता बॉडी कंटिन्युअसली खाली येऊन राहिली त्या बॉडीवर कोणता फोर्स ऍक्ट होता ग्रॅव्हिटी. मग एखाद्या बॉडीवर जेव्हा फोर्स ऍक्ट होतो तेव्हा त्या बॉडीमध्ये काय तयार होते एक्सेलरेशन तयार होते आणि कंटिन्युअसली हा फोर्स कसा आहे सारखा आहे त्यामुळे त्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट एक्सेलरेशन तयार होते युनिफॉर्म एक्सेलरेशन तयार होते आणि हे युनिफॉर्म एक्सेलरेशन कोणामध्ये तयार झालं दिस फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्रीली फॉलिंग बॉडी मीन्स when body drop from certain heights it comes toward the earth only one force that is a gravitational force acting on it no other forces acts on it that body is called as the freely falling body. आणि अशा बॉडी मध्ये काय तयार होऊन राहिलं कॉन्स्टंट एक्सेलरेशन युनिफॉर्म एक्सेलरेशन कुठं प्रोड्यूस होऊन राहिलं त्या फ्रीली फॉलिंग बॉडी मध्ये. म्हणजे आपण काय म्हणू शकतो द कॉन्स्टंट और युनिफॉर्म एक्सेलरेशन the constant acceleration produced in a freely falling body. Acceleration कुठं तयार होऊन राहिलं त्या freely falling body. कोणतं constant acceleration कोणतं uniform acceleration. Uniform acceleration produced in a freely falling body due to the gravity. या बॉडी मध्ये जे एक्सेलरेशन तयार झालं ते फक्त कोणामुळे तयार झाले या ग्रॅव्हिटीमुळे. दॅट एक्सेलरेशन इज कॉल्ड एज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. The constant acceleration आपण constant वर्ड वापरू शकतो किंवा uniform. The constant acceleration produced in a freely falling body due to the gravity is called as acceleration due to gravity. Acceleration due to gravity. This acceleration due to gravity is denoted by small g. It is denoted by small g. The value of small g, that is small g, on the Earth's surface. The value of small g on the Earth's surface is 9.8 meter per second square. The value of small g on the Earth's surface is 9.8 meter per second square. या acceleration due to gravity आणि acceleration चं युनिट कसं आहे सेम मीटर पर सेकंड स्क्वेअर. जे acceleration चं युनिट आहे तेच acceleration due to gravity चं युनिट आहे. ओके but this acceleration produced due to the gravity. The value of small g on the Earth's surface is 9.8 meter per second. In CGS system, the value of g is 980 centimeter per second square. 980 centimeter per second square. Okay. डायमेन्शन जे एक्सेलरेशनचे आहेत ते डायमेन्शन या एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे पण आहेत. काय सांगतात आपलं डायमेन्शन L1 m0 t - 2. L1 m0 t - 2. Okay. Then the value of small g अर्थ सरफेस वर किती आहे 9.8 आणि या स्मॉल जी ची व्हॅल्यू जर आपण सेंटरला गेलो कोणाच्या अर्थ त्याची व्हॅल्यू असते 0. The value of small g at the center of earth is 0. Okay, this is all about the acceleration due to gravity.